एवरीवन, वेलकम बैक टू आवर चॅनल। आज आम्ही आलो आहोत फूड स्पा करायला। फूड स्पा म्हणजे कांचे थेरपी आहे। इकडे आम्ही आलो आहे म्हणजे आम्ही हे असंच करत असतो रिलॅक्स होण्यासाठी आणि ह्याच्यानी खूप चांगलं वाटतं, रिलॅक्स फील होतं पायाला। इनफॅक्ट हे फक्त पायासाठी नाही तर पूर्ण बॉडीसाठी आहे। आपले जे पण काही जॉईंट्स किंवा काही मसल पेन असेल तर ह्याच्याने रिलॅक्स होतं आणि हे जास्त नाही आहे, हे 50 to 60 रुपीज पर डे आहे। तर आज मी आणि माझं हस्बंड आम्ही दोघं पण आलो आहोत। सो तुम्ही बघत राहा की कसं आहे ते आणि आम्ही काय काय करतो। सांगितलं आम्ही फूड स्पासाठी आलो आहे, तर हे आहे ते फूड स्पा। असं हे रिलॅक्स व्हायला होतं। ह्याला जॉईंट्स आहेत, बेसिकली पॉईंट्स आहेत हे असे, त्याच्यानी खूप छान वाटतं आणि खूप रिलॅक्स व्हायला होतं। हे त्याचे सगळे बेनिफिट्स आणि पॉईंट्स आहेत जे आपल्याला इथे दिसत आहेत, हेल्थ बेनिफिट्स। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तुमच्या जवळच्या एरियामध्ये, जिकडे पण कुठे असेल तिकडे। हे आता खूप पॉप्युलर झालं आहे, त्यामुळे हे आता ऑलमोस्ट सगळीकडेच अवेलेबल आहे आणि ह्याचे जे ओनर आहेत ते आपल्याला नक्कीच ह्याचे बेनिफिट्स अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतील। तर मग तुम्ही हा ब्लॉग असाच बघत राहा। मी बोलत होती आम्ही आज फूड स्पा करायला आलो आहे, तर आपण भेटूया त्या जे हे त्यांनी फूड स्पा चालू केलं त्यांच्या ओनरना। तर ह्यांचं कॉन्सेप्ट आहे आरोग्य म्हणून ब्रँड आहे, त्यांनी हे फूड स्पा चालू केलं आहे। तर तुम्ही अजून एक्सप्लेन करू शकता एकदम चांगल्या पद्धतीने की काय बेनिफिट्स आहेत। आम्ही तर घेतोच त्याचा उपभोग, पण तुम्ही अजून व्यवस्थित सांगू शकाल। हा फूड स्पा म्हणजे ह्याला फूड रिफ्लॉक्सॉलॉजी बोलतात आणि संस्कृतमध्ये पादाव्यंग म्हणतात। वात पित्त कफ हे जे 3 त्रिदोष आहेत ते जेव्हा अनबॅलन्स होतात तेव्हा आपल्याला आपल्या शरीरातल्या घडामोडी बदलतात। मग या बॅलन्स करण्यासाठी वात पित्त कफ हे त्रिदोष बॅलन्स करण्यासाठी ही फूड रिफ्लॉक्सॉलॉजी म्हणजे हा पादाव्यंग होतो। याच्यामुळे तुमचं वाताचं प्रमाण बॅलन्स होतं, शरीरातली उष्णता कमी होते, डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळते, तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं, पायाची सूज कमी होते आणि गुडघेदुखी टाचदुखी ही कमी होते, सूज पायावरची सूज कमी होते। जास्त करून डायबिटीज BP हे जे या पेशंट्सना खूप उपयोगी आहे। आमचे हे राठी सर म्हणून क्लायंट आहेत, राठी सर म्हणून त्यांना ह्याचा खूपच फायदा झाला। आमच्या आरोग्यामध्ये 1 डे पासून एका पहिल्या दिवसापासून ते आहेत आमचे क्लायंट आणि त्यांना खूप आनंद। त्यांच्याशी बोला तुम्हाला। हॅलो सर, तर हे आहेत त्यांचे क्लायंट जे फर्स्ट डे पासून आहेत आणि आत्तापर्यंत ते घेत आलेले आहेत रोज थेरपीज। म्हणजे फूड स्पा थेरपी असंच काय नाही आहे, असंही आपण नॉर्मल लोक पण घेऊ शकतो, फक्त रिलॅक्स व्हायला आणि एकदम छान वाटायला पायासाठी। तुम्ही तुमचा एक्सपिरियंस सांगू शकता। तो फर्स्ट डे आउट ऑफ क्यूरियोसिटी आया था, बट अभी तक कंटिन्यू किया। वो इटसेल्फ इज ए टेस्टिमोनी हाउ इफेक्टिव इट इज। चालू किया था, 2-3 प्रॉब्लम थी मेरे को पर्सनली, बट करने से काफ़ी रिलीफ मिला। वेरिकोज वेन का प्रॉब्लम था, BP का प्रॉब्लम था, वो सब रेगुलर करने से काफ़ी रिलीफ मिला। रिकमेंड करें, बट करें रेगुलरली करें, थोड़ा टाइम दें, इमीडिएट रिजल्ट का एक्सपेक्टेशन नहीं करें, इज़ व्हेरी इफेक्टिव। सो आपण हे रेग्युलरली केलं म्हणजे ज्या लोकांना बाकी काही प्रॉब्लेम्स आहेत, सिव्हिअर डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांनी जर हे रेग्युलरली केलं तर त्याचा इफेक्ट खूपच चांगला आहे। तर आम्ही यंग पीपल येतो जस्ट रिलॅक्स करायला, कारण की खूप धावपळीचं आयुष्य आपलं आणि ते रिलॅक्स होण्यासाठी आम्ही इथे येत असतो नेहमी। म्हणजे असं ओव्हर द वीकेंड किंवा वीकडे कधीही फक्त 10 मिनटं लागतं, 10 मिनटाच्या वर लागत पण नाही। तर दिवसातून 10 मिनटं कोणी काढू शकतं आणि हे खूप पॉकेट फ्रेंडली आहे, त्यामुळे सगळे हे करू शकता फूड स्पा। थँक्यू।